3 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता या अधिवेशनाचं उद्घाटन उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार आहे। शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर डी.टी. शिर्के हे या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवणार आहेत। पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असणार आहे। नवीन शैक्षणिक धोरण 2020 संधी आणि आव्हानं या विषयावर हे अधिवेशन होणार आहे। महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयांचे प्राचार्य या अधिवेशनात शोध निबंध सादर करणार आहेत। स्वायत्त महाविद्यालयांची संकल्पना, स्वायत्त महाविद्यालयांसमोरील अडचणी, क्लस्टर युनिव्हर्सिटी कॉलेजची संकल्पना आणि आव्हानं, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्गाची नोकर भरती न झाल्यानं महाविद्यालयाचं प्रशासन चालवत असताना येणाऱ्या अडचणी, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची उच्च शिक्षण व्यवस्थेविषयी भूमिका अशा अनेक मुद्द्यांवर या अधिवेशनात उहापोह होणार आहे। 4 फेब्रुवारीला दुपारी 1 वाजता डॉक्टर डी.वाय. पाटील पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर एन.जे. पवार आणि माजी प्राचार्य भाऊसाहेब जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत या अधिवेशनाचा समारोप होणार आहे। या अधिवेशनाला राज्यभरातील प्राचार्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन शिवाजी विद्यापीठ प्राचार्य असोसिएशनचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर क्रांतिकुमार पाटील यांनी केलंय। या पत्रकार बैठकीला कमला कॉलेजच्या प्राचार्या तेजस्विनी मुडेकर, न्यू कॉलेजचे प्राचार्य व्ही.एम. पाटील, माजी प्राचार्य सी.आर. गोडसे, सुरेश गवळी आदी उपस्थित होते।